नमस्कार मंडळींनो, मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर तुमचा आता येणारा महिना तुमच्यासाठी अगदी खास असणार आहे, कारण की तुमचा आता भाग्योदयाचा महिना तुमचा सुरू होत आहे। तुमचा सुवर्ण काळ जवळ येत आहे। त्यामुळे तुम्हाला आजचा हा संदेश ऐकण्याआधी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, हे साधं भविष्य नाही, तर हे आहे अगदी नियतीचा थेट इशारा। जर तुम्हाला काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात एक अनामिक भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल, तर समजून घ्या, हीच वेळ आहे जेव्हा आता सर्व काही सत्य उघड होणार आहे। आणि जे पण काही आजचे मी सत्य भाकिते सांगणार आहे ते ऐकून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल। त्यामुळे हे जे मी आजचे भाकितं सांगत आहे ते भविष्यच नाही सांगत आहे, तर थेट नियतीचा थेट ही हाक आहे। त्यामुळे जे पण सांगणार आहे त्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका, कारण ही जी संधी आहे ही तुमच्यासाठी अगदी फायदेशीर आहे। त्यामुळे ही संधी हातातून निसटू देऊ नका, शेवटपर्यंत ऐका। आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करेन, कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून लिहा। ज्यांच्यावर जे अगदी मनापासून लिहितील त्यांच्यावरती स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे। त्यामुळे नक्कीच लिहा। आणि हो, सर्वांना, सर्व स्वामी भक्तांना विनंती करते, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा। त्यामुळे मला अजून प्रोत्साहन मिळतं अशी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। आणि सर्वात पहिलं भाकीत आहे जे म्हणजे की विश्वासघाताचा मुखवटा कोसळणार। आता हो मंडळींनो, ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती। आणि हे सत्य लवकरच आता तुमच्या समोर उघड होणार आहे। येणाऱ्या महिन्यामध्ये हे सत्य तुमच्या समोर येणार आहे। हा खुलासा अचानक होईल, एखाद्या बोलण्यातून, मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे। त्या क्षणी तुमचं मन हादरेल, परंतु लक्षात ठेवा, हे काही नुकसान नाही होणार बरं का, हे तुमच्यासाठी खरं खास संरक्षण आहे। देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर करत आहे, जेणेकरून पुढचा जो काही मोठा बदल कोणत्याही अडथळ्याविना तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकेल। त्यामुळे हे लोक जे तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करत होते ते आपोआप तुमच्यापासून दूर होणार। भावनिक निर्णय घेऊ नका, फक्त शांत राहा, कारण आज उघड होणारं सत्य उद्या तुमच्या विजयाचं कारण ठरणार आहे। भाकीत दुसरं जे आहे की अडकलेलं नशीब आता तुमचं अचानक फिरणार आहे। हो, जो येणारा महिना आहे त्यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही खूप काळापासून प्रयत्न करत होता, नोकरी असो, पैसा असो, व्यवसाय असो किंवा एखादं महत्त्वाचं काम असो, हे सगळं जणू काही अडकून पडलेलं होतं। प्रयत्न तुमचे चालू होते, तुमची मेहनत होती, परंतु तुम्हाला फळ पाहिजे तसं मिळत नव्हतं। आता येणाऱ्या या महिन्यामध्ये ग्रहांची अशी चाल बदलते आहे की अचानक एक बातमी, एक फोन कॉल किंवा एखादा छोटा निर्णय जे तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलवू शकतो। जे एवढ्या महिन्यांमध्ये झालं नाही, जे काही या दिवसांमध्ये झालं नाही, ते आता येणाऱ्या काही दिवसांमध्येच, हो येणाऱ्या काही दिवसांमध्ये उद्यापासूनच तुम्हाला ते फरक जाणवायला लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहे। परंतु फक्त तुम्हाला एकच महत्त्वाची सूचना देते की हा बदल तुम्हाला अहंकारासाठी नाही तर शहाणपणासाठी आहे। घाई केली, लोभ केला तर मिळालेलं पुन्हा हातातून जाऊ शकतो। त्यामुळे संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशिबाचं वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे। तिसरं भाकीत म्हणजे दुर्लक्षित तुमचं जे पण टॅलेंट होतं ते आता अचानक प्रकाशात येणार। हो मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल, कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी आहे जिची किंमत तुम्ही स्वतःसुद्धा कधी कधी विसरून गेलात। तुमच्यात एक असामान्य टॅलेंट आहे, तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, समस्या सोडवण्याची ताकद वेगळी आहे आणि लोक जे पाहू शकत नाही ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभलेली आहे। पण दुर्दैव असं की हेच टॅलेंट इतके दिवस दुर्लक्षित राहिलं। कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही, कधी समाजाने तुम्हाला स्वप्नाळू ठरवलं, तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही। आणि यामुळे तुमचं काय झालं की आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला। आणि मी खरंच काही करू शकतो का,
हा प्रश्न तुम्ही स्वतःला अनेकदा विचारत राहिले. परंतु तुम्हाला सांगते की लक्षात ठेवा, देव कधीही खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो आणि आता ती योग्य वेळ आलेली आहे. अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमचं कौशल्य समोर येईल. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच उपाय सर्वांना मार्ग दाखवेल आणि त्या क्षणी लोकांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्ष केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे. ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक असतील. आणि हा बदल तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही, तर तुमचा आत्मविश्वास देखील परत देईल. पण इथे तुम्हाला फक्त एक महत्त्वाची सूचना देऊ शकते की यश मिळालं की अहंकार येऊ देऊ नका. आपल्या वागण्यामध्ये नम्रपणा ठेवला, आपल्यात शहाणपणा ठेवा आणि हे सातत्यात राहू द्या. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि योग्य लोकांची साथ निवडली, तर हे जे तुमच्यामध्ये असलेलं टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, दुर्लक्षित असलेलं टॅलेंट हे तुमची उद्याची ओळख आहे आणि ही संधी ओळखा, कारण अशी वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. छोट्या संधी येणाऱ्या दिवसांमध्ये ओळखायला शिका आणि त्याचा फायदा घ्या. चौथं भाकीत आहे ते म्हणजे देवाची परीक्षा आता संपत आलेली आहे. आणि हो, खूप काळ तुम्ही अशा गोष्टी सहन केला ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. तुमचे प्रयत्न होते, श्रद्धा होती, पण परिणाम मात्र निराशाजनकच मिळत होते. अनेकदा मनात प्रश्न आला असेल, देव खरंच पाहतोय का? पण लक्षात ठेवा, देव पाहत होता तुम्हाला. देव उशीर करत होता, देव उशीर करतो, परंतु अन्याय मात्र होऊ देत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत सहनशील क्षण या देवाने तुमचा नोंदवून ठेवलेला आहे. आणि ही सगळी परीक्षाच होती. तुम्हाला सांगते, खरंच तुमच्या संयमाची, तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची. आता ही परीक्षा संपत आलेली आहे. ज्या तुम्ही एवढे दिवस थांबलात, ज्याच्यासाठी स्वतःला बदललं, त्या सगळ्यांचं फळ आता मिळण्याची वेळ जवळ येत आहे. अचानक तुम्हाला तुमच्या मार्गातील अडथळे कमी होताना दिसतील, मन हलकं वाटेल, परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. आणि इथे फक्त एक महत्त्वाचं सांगते की ह्या टप्प्यावरती राग करू नका, देवावर शंका घेऊ नका. देवावर शंका घेतली तर सगळं मिळवणे हातातून जाऊ शकतो, कारण परीक्षा आता तुमची संपलेली आहे. आणि ही परीक्षा संपलेली जरी असली तरी तुम्हाला सजग राहणं आवश्यक आहे. शांत राहा, नम्र राहा, योग्य कर्म करत राहा. आपले चांगले कर्म आपल्याला नक्कीच कामात येतात, कारण आता देव फक्त पाहत नाही, तर तो आपल्याला देण्याच्या पूर्णपणे तयारीत आहे. नंबर 5 म्हणजे एक निर्णय जो संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार. तर हो, लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल. हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवणार आहे. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधांशी संबंधित असू शकतो. पर्याय 2 असतील. एक सोपा असेल, भावनेतून घेतलेला, आणि दुसरा असेल जो की बुद्धीने घेतलेला. आता लक्षात ठेवा की विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. आणि या टप्प्यावर जुन्या चुका आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळे असंच करतात असं सांगितलं जाईल. पण जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या आत्म्याचा आवाज दाबला तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. आणि इथेच तुमची आता खरी परीक्षा आहे. जर तुम्ही धैर्याने, शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि लक्षात ठेवा, या क्षणाचा मोह टाळला तर आयुष्याचं चित्र कायमचं बदलू शकतं. 6वी घटना म्हणजे की जवळच्या व्यक्तीचा तुम्हाला खरा चेहरा उघड होणार. हो मंडळींनो, येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहिली, तुम्हाला सल्ला दिला, साधं असल्यासारखं तुम्हाला भासवलं, परंतु मनात मात्र त्या व्यक्तीच्या वेगळेच हेतू त्याने ठेवले होते. आणि लवकरच तुम्हाला सांगते की खरा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघड होणार आहे.
हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून होईल, एका वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून, आणि त्या क्षणी तुम्हाला धक्का बसेल, तुमचं मन दुखेल. पण लक्षात ठेवा, सत्य कधीच उशिरा उघड होत नाही. तर मंडळींनो, तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हा विश्वास काही लोक तुमच्या विरुद्धच वापरतात. पण आता देव स्वतः हस्तक्षेप करत आहे, कारण चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करणं खूपच जरुरी आहे. आणि या टप्प्यावरती तुम्हाला सांगते की वाद घालू नका, स्पष्टीकरण देण्यामध्ये ऊर्जा घालवू नका, शांतपणे अंतर ठेवा, कारण जे निघून जातात ते तुमचं डोक्यावरचं ओझं हलकं करतात. आणि लक्षात ठेवा, हा खुलासा जो आहे, जे मी सांगितलेलं आहे, ते तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर पुढच्या तुमच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. 7वी घटना म्हणजे अचानक मिळणारी मोठी संधी. तर तुम्हाला सांगते मंडळींनो, लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी तुम्ही अपेक्षितही केली नसेल. हो, येणारा महिना तुमच्यासाठी खरंच सांगते अगदी खास आहे, खूपच खास आहे. इतक्या नवनवीन संधी येत ना, की नोकरीमध्ये बदल, नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर, व्यवसाय चालत नसेल तर त्याच्यामध्ये आर्थिक लाभ, हे असे सर्व मार्ग तुम्हाला आता अचानक उघडू शकतात. तुमच्यासाठी हळूहळू तुम्हाला आता हे मार्ग उघडणार आहे. आणि ही संधी इतकी आकर्षक असेल ना, की तुम्हाला खरंच इतका आनंद होईल, इतकं समाधान लाभेल. फक्त एकच सावधगिरी आवश्यक आहे की प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसते. जे पण तुम्ही पाऊल उचलणार, ज्या पण ऑफर्स असणार, ते फक्त तुमचे बुद्धी कौशल्य, तुमचा संयम आणि तुमची निर्णय क्षमता, हे सर्व काही लक्षात ठेवून तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. तुमचा स्वभाव आहे मोठं विचार करण्याचा, पण यावेळी लहान लहान गोष्टी देखील दुर्लक्ष करू नका. कागदपत्र, अटी, सर्व काही अगदी नीट तपासा. आणि ही शेवटची संधी आहे असा विचार केला तर मिळालेलं पुन्हा निसटू शकतं. त्यामुळे शांत राहून, अनुभव, बुद्धी वापरून ह्या संधीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. आणि चांगल्यांचा सल्ला जर तुम्हाला चांगला मिळाला ना, तर नक्कीच त्याचा उपयोग करून घ्या. लक्षात ठेवा, देव संधी देतोय तुम्हाला. फरक तर तुम्हाला काय करायचं की तुमचं शहाणपण तुम्हाला त्याच्याकडून अपेक्षित आहे आणि त्या शहाणपणाने तुम्हाला योग्य निर्णय अगदी घ्यायचे आहेत. पुढील भाकीत म्हणजे की तुम्हाला प्रेमात धक्कादायक खुलासा होणार. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलत, स्वतःला मागे ठेवलत, समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली. पण आता खरं सांगते की प्रेमाचं खरं रूप तुमच्यासमोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तीशी तुम्ही मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते की फक्त सोयीसाठी तुमच्यासोबत थांबलेले आहे, हे सर्व काही आता तुमच्यासमोर स्पष्ट होणार. आणि हे जे पण काही आहे अगदी ते सुखदही असू शकतं किंवा वेदनादायीही असू शकतं. कारण जुनं नातं तुमचं संपण्याची शक्यता इथे दिसते. कारण जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही. लक्षात ठेवा, जे तुटतं तेच नव्या सुरुवातीचं दार उघडतं. तर काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल. असं प्रेम जे समजून घेईल तुम्हाला, जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. फक्त भावनेत निर्णय घेऊ नका. सत्य स्वीकारा, स्वतःची किंमत ओळखा, कारण की तुम्ही प्रेमासाठी बनलेला आहात, दुःखासाठी नाही. पुढचा भाकीत म्हणजे की हरवलेला आत्मविश्वास तुमचा परत येणार. येणाऱ्या ह्या दिवसांमध्ये तुमच्या कधी काळी तुम्ही खूप मजबूत होतात, तुमचे निर्णय ठाम होते, स्वतःवर तुमचा विश्वास होता. पण सततच्या अपयशामुळे, लोकांच्या टोमण्यामुळे आणि जवळच्या लोकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे तुमचा आत्मविश्वास हा ना हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात, मी खरंच योग्य आहे का, माझ्यात काही कमी आहे का. पण हे जे आहे ना की हे तुमच्यात कमी नव्हती, जी कमी होती ती परिस्थितीमध्ये होती. परिस्थितीने तुम्हाला असं बनवलेलं होतं. आणि आता अशी घटना घडणार नाही येणाऱ्या दिवसांमध्ये की जे तुमचं डोकं पुन्हा उंच करेल. एखादं यश, एखादं कौतुक, एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत तुम्हाला जाणवून देईल. आणि हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्याने तुम्हाला दुर्लक्ष केलं, ज्यांनी कमी लेखलं, त्यांच्यासमोर तुमचं आत्मभान परत येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळी तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायची गरज नाही. तुमचा आत्मविश्वास परत आला ना की नशीबही तुमच्याच बाजूने वळतं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नशीब तुमच्याच बाजूने वळणार आहे. त्यामुळे काळजी बिलकुल पण करू नका.
10वं भाकीत म्हणजे राजयोगाची चाहूल. तुम्हाला सांगते, हा जो येणारा महिना, येणारे दिवस आहे ना, हा काळ अगदी साधा नाही. ग्रहांची स्थिती, घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत आता एकच गोष्ट सांगत आहे, तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागलेली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने तुम्हाला वळताना दिसेल. मान, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख आता यांच्या दारात तुम्ही उभे आहात. फक्त लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकाला मिळतो, पण तो प्रत्येकाला झेपवत नाही. हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे. अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा तुम्ही देवाला विसरलात तर मिळालेली संधी देखील हातातून निसटू शकते. त्यामुळे या राजयोगाचा शांतपणे तुम्ही उपभोग घ्या. जितकं वर जाता येतं तितकी जबाबदारी वाढते. त्यामुळे तुम्ही नम्र राहिलात, योग्य लोकांची निवड केली, योग्य संगत निवडली, तर या मिळालेल्या यशाचा तुम्ही सदुपयोग केला तर हा राजयोग तुम्हाला सांगते की तुमचं आयुष्य ना कायमचं बदलू शकतो. आणि फक्त लक्षात ठेवा, देव देतो तो पाहतही असतो. तुमची मेहनत पाहत असतो, तुमचं वागणूक पाहत असतो, तुम्ही किती नम्र आहात हे सर्व काही गोष्टी पाहत असतो. त्यामुळे ही अंतिम संधी म्हणून ओळखा, कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे, देव तुमच्याकडे पाहत आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा आनंदाने उपभोग घ्या. परंतु फक्त एकच की अहंकार सोडा, राग सोडा, मेहनत करा, स्वतःवरती विश्वास ठेवा. नक्कीच यश तुमच्याच बाजूने आहे. आणि मी हे जे पण सर्व काही बाकी ते सांगितलेले आहेत ना, की हे फक्त शब्द नव्हते, हा नियतीचा थेट हाक होती. आणि ज्यांना तुम्हाला समजून घ्यायचं होतं त्यांच्या मनात आज काहीतरी हललेलं आहे. लक्षात ठेवा, जे तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचंच होतं. जे उघड झालं ते तुमचं संरक्षण होतं आणि जे येत आहे ते तुमच्या धैर्याचं फळ आहे. आता मागे वळून पाहू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना ना विसरून जा. मनात जागा ठेवूच नका, कारण की पुढचा काळ तुमच्या निर्णयांवर ठरणार आहे. शांत राहा, नम्र राहा, देवावर विश्वास ठेवा. वेळ तुमची आहे, तुमची वेळ ही सुरू झालेली आहे. त्यामुळे हा जो आजचा संदेश मी सांगितलेला आहे तो मनात साठवा आणि त्याला योग्य वेळी आठवा आणि योग्य पाऊल उचला, कारण नशीब तुमचा आता दरवाजा ठोठावत आहे. त्यामुळे ह्या संधीचा नक्कीच फायदा घ्या. तर मंडळींनो, आज मी जे पण काही तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी तुम्हाला जे पण मी आज माहिती पुरवली आहे, जी तुमच्या मनाला आवडली असेल तर लाईक नक्कीच करा. आणि तुम्हाला फक्त एकच विनंती करेन, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण की देवाची कृपा तुमच्या जीवनावरती सदैव राहील. त्यांच्या आशीर्वादांचा वर्षाव तुमच्या सदैव राहो, हेच मी त्यांच्याकडे विनंती करते. आणि बस एकच विनंती करते की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला अशा सत्य आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया पुढच्या अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.